फक्त काही हजार रुपयांसाठी स्वतःच्या बहिणीच्या मृतदेहाचा सांगाडा भावाला बँकेच्या दारात का घेऊन जावं लागलं? सांगतो प्रेक्षक, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खरी घटनाच हृदय पिळवून टाकणारी आहे. ऍक्च्युली बँकेमध्ये आणि त्या व्यक्तीमध्ये काय संवाद झाला होता ते मी सांगतो. देशातल्या विश्वासार्ह वृत्तपत्राने छापलेल्या माहितीनुसार त्या दोघांमधला संवाद असा आहे की संबंधित व्यक्ती म्हणतो, मी बँकेत खूप वेळा गेलो, पण तिथले लोक मला सांगायचे की ज्याचं खातं आहे त्याला पैसे काढण्यासाठी घेऊन ये. मी त्यांना खूपदा सांगितलं की ते आता हयात नाही, पण त्यांचं सांगणं त्यांनी चालूच ठेवलं. शेवटी वैतागून मी तिचा पुरलेला मृतदेह बाहेर काढून बँकेसमोर पुरावा म्हणून आणून ठेवला. हे शब्द आहेत ओडिशाच्या केओन्झार जिल्ह्यातल्या 50 वर्षाच्या आदिवासी जिंतू मुंडा यांचे. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलेले संबंधित व्यक्तीच्या मृतदेहाचा लेखी पुरावा दिल्याशिवाय पैसे काढता येणार नाही असे सांगितल्यानंतर त्यांना थेट मानवी अवशेष आणले, बाहेर काढले. त्याला औपचारिक प्रक्रिया समजली नाही. माझी बहीण जिवंत आहे की मृत हे सिद्ध करण्यास मला सांगितलं. माझ्याकडे कागदपत्रे नसल्यामुळे ती मृत आहे हे दाखवण्यासाठी मी तिचे अवशेष आणले असे तो म्हणाला. बँक अधिकाऱ्यांनी सांगितले की जिंतू खात्याचा नॉमिनी नसल्यामुळे त्याला मृत्यू प्रमाणपत्र आणि कायदेशीर वारसा प्रमाणपत्राच्या अनिवार्य गरजेबद्दल माहिती देण्यात आली होती. नियमानुसार योग्य परवानगीशिवाय तिसऱ्या व्यक्तीला पैसे काढण्याची परवानगी नाही असे एका अधिकाऱ्याने सांगितले. आता प्रेक्षको, याच्यामध्ये दोन बाबी आहेत. बँकेत कागदपत्रांचा पुरावा हा मागितला जातो, तो एक कार्याचा भाग आहे. मृत व्यक्ती असेल तर त्या संदर्भातले कागदपत्रे मागितले जातात. उद्या काही त्यांच्यात जर गैरव्यवहार झाला तर बँकेच्या कार्यावरती प्रश्न उपस्थित होऊ शकतो. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी काही चुकीचं सांगितलं का? असं अजिबात नाही, असं आपल्याला बातम्यांमधून दिसतंय. मुद्दा असा आहे की जन्म दाखला आणि मृत्यू दाखला हे वेळोवेळी त्या ठिकाणी नोंद होणं, त्याची माहिती त्या संबंधित व्यक्तीला स्वतःला असणं हे तितकंच महत्वाचं आहे. प्रत्येक वेळी सिस्टीमचं अपयश म्हणून हा विषय स्क्रोल करून चालणार नाही, तर दोन्ही बाजू समजून घेणं तितकंच गरजेचं आहे. समजा एखाद्या कार्यालयामध्ये अशिक्षित, अज्ञान, ग्रामीण भागातली व्यक्ती आली तर तो कागदपत्र मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे, त्या संदर्भात कोणत्या व्यक्तीला भेटलं पाहिजे, त्यांना माहिती देऊन एखादा माणूस जोडून दिला तर त्यांना सहकार्य होईल. त्यामुळे अशा समस्या निर्माणच होणार नाहीत. हेच आपण समजून घेतलं पाहिजे असं तज्ज्ञांना वाटतंय. कुठल्याही प्रकरणाला कोणत्याही बाबतीत दोन बाजू असतात प्रेक्षको. दोन्ही बाजू स्वतः जातीने लक्ष घालून समजून घेतल्या पाहिजेत, ना की कोणीतरी काहीतरी सांगतंय म्हणून आपलं मत व्यक्त करणं अयोग्य होईल असं तज्ज्ञांचं मत आहे. त्या व्यक्तीचे पूर्ण नाव व मृत व्यक्तीचे नाव, बँकेत नेमके किती पैसे होते, तर त्या सगळ्या संदर्भामध्ये माहिती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. नीट वाचा. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटलं कमेंट करून नक्की कळवा. अशाच महत्त्वपूर्ण माहिती आणि ज्ञानासाठी 10 वेळा सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच फेसबुक आणि इंस्टाग्रामला सुद्धा भेट द्या. तुर्तास मनःपूर्वक धन्यवाद.